मला एक सांगा, चीजी आणि क्रीमी गोष्ट कोणाला आवडणार नाही? तर अशीच ही एक रेसिपी आहे, क्रीमी चीजी कॉर्न. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी वेलकम बॅक टू पूवेक व्लॉग्स. तर आजकाल कॉर्न जे आहेत या पावसाळ्यात खूप जास्त आलेले आहेत बाजारात. तर छान असे कॉर्न निवडून घेतले, त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि भरपूर मीठ टाकायचं, जेणेकरून आपण जेव्हा त्याला बॉईल करू तेव्हा मीठ आतपर्यंत, कॉर्नच्या आतपर्यंत मुरेल. छान त्याला 10 मिनटं बॉईल होऊ द्यायचं. साईडला आपण बाकीची तयारी करून घेऊयात. तर सगळ्यात आधी पनीर घेतलेलं आहे. पनीरचे असे एकदम छोटे छोटे क्यूब्समध्ये कट करून घ्यायचं. या रेसिपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे व्हाईट सॉस. तर त्याची रेसिपी आपण बनवून घेऊयात. सगळ्यात आधी आपण बटर घ्यायचं. बटरसोबत थोडंसं तेल नेहमी टाका, म्हणजे बटर जळत नाही. 2 चमचे मी इथे मैदा घेतलेला आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठही घेऊ शकता, टेस्ट एकदम सेम लागते. जर तुम्ही जास्तच हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही गव्हाचं पीठही यूज करू शकता. आता ह्याला छान असं मॅश करत करत त्याला भाजायचं छान प्रकारे. आणि बघा आता एकदम कलर चेंज झालेला आहे, बबल्स यायला लागतात, तेव्हा थोडंसं आपण दूध टाकायचं. आणि जेव्हा आपण दूध टाकतो ना की ह्याला सतत हलवायचं, नाहीतर लम्स होत जातात. आणि हे जे आहे ना एकदम लगेचच घट्ट होऊन जातं. तर एकदम बारीक गॅस फ्लेमवरती ह्याला आपण मिक्स करायचं. बघा एक पेस्टसारखं झालं आहे. या मोमेंटला अजून थोडंसं दूध टाका, एक अर्धा कप आत्ता मी दूध टाकलं, म्हणजे टोटल मी 1 कप दूध यूज केलेलं आहे. छान ह्याला मिक्स करत जायचं, सगळे लम्स फोडत जायचे आणि पाणीही ॲडजस्ट करायचं. जेव्हा एकदम लिक्विडी अशी कन्सिस्टन्सी येईल ना, त्यावेळेला आपल्या सॉसची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती व्यवस्थित आहे. आणि आता सॉसला थोडंसं आपण बॉईल करू द्यायचं, ते अजून क्रीमी आणि छान घट्ट व्हायला लागतं. ओके, इकडे कॉर्न पण बॉईल झालेले आहेत, त्याला छान पाणी उपसून घ्यायचं त्यातलं. इकडे आपण सगळे हर्ब्स घेतो आहे. सगळ्यात आधी मी घेतलं आहे ओरिगॅनो, पेरी पेरी, ब्लॅक पेपर पावडर आणि चिली फ्लेक्स घेतले आणि स्वादानुसार मीठ घ्यायचं. मी हे स्नॅपिंगचे सगळे मसाले यूज केलेले आहेत. तुम्ही कुठलेही यूज करू शकता. पिरी पिरी नसेल तर ते अवॉइडही करू शकता. छान आता हे सगळे मसाले मिक्स करायचे, जेणेकरून मसाल्यांचे लम्स नाही होणार. हे बघा आपला सॉसचा जो कलर आणि थिकनेस झालेली आहे एकदम मस्त झालेला आहे. आता या काय करायचं, या मोमेंटला आपण ह्याच्यामध्ये एक चीज स्लाईस टाकायची. माझ्याकडे सध्या चीज स्लाईसच अवेलेबल होती म्हणून मी हे यूज केलेली. तुम्ही चीज क्यूब पण यूज करू शकता, त्याला किसून टाकायचं. असं छान मॅश करत करत चीज स्लाईसला त्याला मिक्स करत जायचं. पूर्ण मिक्स झालं नाही तरी चालेल. डायरेक्टली आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बॉईल्ड कॉर्न आणि आपण जे पनीर क्यूब्स कापून ठेवलेले तेही टाकायचे आणि मिक्स करत जायचं. तुम्ही मिक्स करता करता चीजही छान वितळत जातं, एकदम चीजी आणि क्रीमी टेक्स्चर येतो. हळूहळू ह्याला मिक्स करायचं आणि 1-2 मिनटं फक्त बारीक फ्लेमवर त्याला शिजू द्यायचं. छान मिक्स करा. हे बघा एकदम क्रीमी आणि चीजी टेक्स्चर आलेलं आहे, एकदम व्हाईट, क्रीमी आणि चीजी. चला तर आपण आता सर्व करून घेऊया एका बाउलमध्ये. तर हा जो नाश्ता आहे ना क्विकली बनवता येतो, एकदम टेस्टी लागतो. आणि ॲक्च्युली जर तुम्ही गव्हाचं पीठ यूज केलं तर हे खूप हेल्दी पण आहे आणि प्रोटीन म्हणून आपण पनीरही यूज केलेलं. तुम्ही अजून भाज्या पण टाकू शकता. एकदम इझी रेसिपी आहे, सुंदर लागते, एकदम छान लागते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा.